सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचं नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर उमटले। महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला। मुस्लिम समुदायाने हातात काळे झेंडे आणि पोस्टर घेऊन रामगिरी महाराजांचा निषेध केला। त्यांनी रामगिरी महाराजांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं। यावेळी रामगिरी महाराजांना तत्काळ अटकेची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। आता रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अजूनही अटक झाली नाहीये। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर रामगिरी महाराजांना आता थेट पोलीस संरक्षण देण्यात आलंय। या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात एवढी तणावपूर्ण परिस्थिती असताना सुद्धा रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले। गुन्हा दाखल असून सुद्धा ज्या रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले ते रामगिरी महाराज नक्की आहेत तरी कोण? तसेच त्यांनी आत्ताच असं वक्तव्य का केलं? एकूणच त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात कशा प्रकारे उमटले या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली आणि इथूनच वादाला तोंड फुटलं। वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काही तासातच त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट निर्माण झाली। नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव या सगळ्या ठिकाणाहून रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज आपल्याला नाशिकमध्ये एकत्र पाहायला मिळाले। यावेळी एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांचं तोंड भरून कौतुक सुद्धा करत होते। एकनाथ शिंदे असं म्हणाले की रामगिरी महाराजांनी अनेक कुटुंबांना दिशा दिली आहे, तसेच संतांच्या केसाला धक्का लागण्याचं काम मी होऊ देणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं। एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली। या सगळ्या घडामोडीनंतर रामगिरी महाराजांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला। 2018 सालचा हा व्हिडिओ आहे। हंसराज पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 2018 साली रामगिरी महाराज जेव्हा सप्ताह घ्यायचे तेव्हा तिथे मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकत्र असायचा। मग त्यांनी आत्ताच असं वक्तव्य का केलं असा सवाल त्यांनी विचारलाय। पण नक्की आता अचानक असं काय झालं की रामगिरी महाराजांनी असं वक्तव्य केलंय? आता हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर रामगिरी महाराज नक्की कोण आहेत, त्यांचा इतिहास नेमका काय आहे याबद्दल जाणून घेऊया। रामगिरी महाराज यांचं मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे। जळगाव जिल्ह्यात 1972 साली त्यांचा जन्म झाला आणि तिथेच त्यांचं शालेय शिक्षण देखील झालं। 1988 साली ते 9वी वर्गात शिकत असताना त्यांना अध्यात्माची ओढ निर्माण झाली। 10वी पास झाल्यानंतर त्यांनी ITI करण्यासाठी अहमदनगर येथील केडगाव इथे प्रवेश घेतला। पण त्यांचं शिक्षणामध्ये मन लागत नव्हतं, त्यामुळे त्यांनी शिक्षण पुढे सुरू न ठेवता अध्यात्माच्या दिशेने ते वळले। पुढे त्यांनी 2009 साली दीक्षा घेतली। गंगागीर महाराज यांचे शिष्य नारायणगिरी महाराज यांना आपले गुरु मानून त्यांच्या सानिध्यात ते राहू लागले। 2009 साली नारायणगिरी महाराज यांच्या निधनानंतर रामगिरी महाराज सराला बेटच्या गादीचे वारसदार झाले। त्यावेळी गादीवरून वादही झाला होता। हे प्रकरण कोर्टात सुद्धा गेलं होतं, पण कोर्टाने रामगिरी महाराजांच्या बाजूने निकाल दिला आणि तेव्हापासून ही गादी रामगिरी महाराज चालवतायत। आता आपण एकूणच या प्रकरणाकडे बघितलं तर धार्मिक गुरु म्हणून रामगिरी महाराज यांची ओळख आहे। शास्त्रातील महत्त्वपूर्ण श्लोकाचे स्पष्टीकरण आपल्या कीर्तनातून ते देत असतात। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क आहे। पण या सगळ्यात हा प्रश्न निर्माण होतो की रामगिरी महाराजांनी हे वक्तव्य का केलं असावं? आता सगळ्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलंय की हिंदू धर्म जर आपण बघितला तर तो शांतताप्रिय आहे आणि जर कोणी हिंदू धर्माची शांतता भंग करत असेल तर यावर बोललं गेलं पाहिजे। मला कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, पण कोणी त्रास देत असेल तर तो सहन देखील करायचा नाही। आम्ही जे बोललो ते ग्रंथात लिहिलं होतं, वेगळं काहीही बोललो नाही। आम्ही शांतताप्रिय आहोत
असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय आणि त्यांच्या वक्तव्यावर ते ठाम देखील आहेत. पण समाज म्हटलं की दोन्ही बाजू असतातच. एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला मानणारे किंवा न मानणारे. आता ज्या व्यक्तीला समाजामध्ये मान प्रतिष्ठा असते ते मोठ्या प्रमाणात ओळखले जातात. अशा व्यक्तीने समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण होतोच. भले त्यांचा हेतू चांगला नसेल, पण त्यांच्या या वक्तव्याने जर दोन समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण होत असेल तर त्या चांगल्या हेतूचं करायचं काय? त्यामुळे प्रत्येकाने आपण काय बोलतो त्याचं भान ठेवायला हवं. कारण एखाद्या व्यक्तीच्या संवेदनशील वक्तव्यामुळे देशात दंगली देखील व्हायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे संवेदनशील विषयांवर प्रत्येकाने बोलताना किंवा एखादी गोष्ट फॉरवर्ड करताना 10 वेळा विचार करायला हवा. कारण अशा गोष्टींमुळे देशातील शांत वातावरण अशांत होतं. तत्पूर्वी इथेच थांबूया. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.